नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता. स्वागत आहे तुमचे केपीस किचन या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर. त्यासाठी मी घेतलेले आहे गहू हे 2 ते 3 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि थोडं पाणी टाकून 5 मिनिटं असे भिजत घातलेले आहे. आता यातील पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या एक स्पीडवर हे आपल्याला चालू बंद करून असं दळून घ्यायचं आहे. एकसारखं चालवलं तर त्याचं पीठही होऊ शकतं. तुम्ही बघू शकतात मी आता मिक्सरमधून कसे काढून घेतलेले आहेत. त्याची अशी कणी व्हायला हवी. आता हे दळून घेतलेले गहू एका पॉटमध्ये काढणार आणि ते 2 ते 3 पाण्यात चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण गव्हाची साल आणि पीठ झालेलं असेल तर ते चांगलं धुतलं जाईल. आता मी हे गहू 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार. गव्हाच्या खीरसाठी आपल्याला गूळ, इलायची पावडर, सुक्या खोबऱ्याचे काप लागणार आहे. आता धुवून घेतलेले गहू मी कुकरच्या पॉटमध्ये 3 ग्लास पाणी टाकून हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. 5 शिट्ट्या साधारण काढायच्या आहे. आता तुम्ही बघू शकतात गहू किती छान शिजून आलेले आहेत. आता हे आपल्याला रईच्या साहाय्याने चांगले स्मॅश करून घ्यायचे आहे. बघू शकतात तुम्ही गहू किती छान शिजलेले आहे. आता हे मी रईच्या साहाय्याने चांगले स्मॅश करून घेणार. याची कन्सिस्टन्सी घट्ट आहे. त्यासाठी यात आपण गरम पाणी घालणार आहोत. हे चांगले स्मॅश केल्यावर गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. थंड पाणी घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील. तुम्ही बघू शकतात आता मी गरम पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे. आणि आता हे आपल्याला स्लो फ्लेमवर 15 मिनिटं चांगली शिजू द्यायची आहे. आता ही खीर मी 15 मिनिटं चांगली शिजू देणार आहे. आता यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे कापही घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून ती खीर सोबत चांगले शिजले जातील आणि त्याची टेस्टही चांगली येईल. आता तुम्ही बघू शकतात 15 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 15 मिनिटानंतर खीर चांगली शिजलेली आहे आणि खोबरंही चांगलं शिजलेलं आहे. यात आपल्याला आता गूळ टाकायचा आहे. गूळ हा जास्त लागणार कारण आपण शिजून घेतलेले गहू आणि पाणी टाकून खिरीचं प्रमाण जास्त होतं. आता मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि ही वाटी चांगली दाबून असा गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही करू शकतात. आता गूळ टाकूनही आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आणि मधून मधून त्याला हलवत राहायचं, नाहीतर खीर ही खाली लागते. आता गूळ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे खिरीला. बघू शकतात तुम्ही 15 मिनिटानंतर खीर ही चांगली शिजलेली आहे आणि कन्सिस्टन्सीही तुम्ही बघू शकता अशीच ठेवायची, कारण ती थंड झाल्यावर घट्ट होते. आता या स्टेजवर आपल्याला यात इलायची पावडर आणि मीठ टाकायचं आहे. मी 1 चम्मच असं मीठ टाकलेलं आहे. हे टाकून झाल्यावर आपल्याला खीर चांगली हलवून घ्यायची आहे. इलायची पावडरनी खिरीला छान अशी टेस्ट येते. खीर आपली ही रेडी झालेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात, पण पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त सुक्या खोबऱ्याचे काप आणि इलायची पावडरच टाकतात. आता आपली खीर ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात खीरवर असं तूप टाकून ही खीर खायची असते. तुम्हाला जर माझी ही खीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.